इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये एका अति धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे। कॅम्प 5 मध्ये ओल्ड नवजीवन या इमारतीचा भाग कोसळला असून सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही। ओल्ड नवजीवन ही इमारत अति धोकादायक झाल्याने उल्हासनगर महानगरपालिकेने 2 महिन्यांपूर्वीच इमारत रिकामी केली होती। तसंच इमारत मालकाला ती निष्कासित करण्याची नोटीस देखील देण्यात आली होती। मात्र मालकाने याकडे दुर्लक्ष केला आणि बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास या इमारतीचा अर्धा भाग कोसळला। सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही। दरम्यान इमारत रिकामी करण्यात आली असली तरी तळमजल्यावर काही दुकानं अजूनही सुरू असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे आता ज्या इमारती धोकादायक घोषित करून रिकाम्या केल्या जातील त्यांच्यावर महापालिकेकडूनच निष्कासनाची कारवाई केली जाईल, अशी माहिती उल्हासनगर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे। आपण रिकामी देखील केली होती पण मालकाने अजून पाडलेली नव्हती का? ही इमारत धोकादायक असल्याचे 1.5 ते 2 महिन्यापूर्वी महापालिकेच्या निदर्शनास आले होते। इमारतीमध्ये जेवढे दुकानदार होते त्या सर्वांना इमारतीची तपासणी करण्याचे व इमारत रिकामी करण्याचे आम्ही आदेश दिले होते। त्यानंतर देखील इमारतीमधील जे दुकानदार होते त्यांनी इमारत रिकामी केली नव्हती। त्यामुळे 1 महिन्यापूर्वी आम्ही फोर्सफुली सदरची इमारत पूर्णपणे रिकामी करून घेतली होती आणि त्यानंतर इमारत बंद अवस्थेत होती। काल रात्री 12:30च्या सुमारास या इमारतीचा काही भाग कोसळला। आमचा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन पथक यांनी रात्री त्या ठिकाणी धाव घेतली तर या ठिकाणी कोणती दुर्घटना झाली नव्हती, म्हणजे जीवितहानी झाली नव्हती। त्यामुळे रात्रीच रस्ता बंद करण्यात आला आणि इथं लोकांना काही धोका होऊ नये याची काळजी घेण्यात आली होती आणि आता इमारत ही पूर्णपणे निष्कासित करण्यात येणार आहे।